मित्रांनो, मी आज गेलतो मिरज मालगाव इथे असणाऱ्या वैराजा वॉटर पार्क अँड ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी उन्हाळ्यामुळे स्विमिंगचा आनंद घ्यायचा. त्या ठिकाणी बऱ्याच वॉटर स्लाईड आहेत. गेलं स्वागताला ढोलताशे वाजवतच आपण स्वागत नाचतच आपण आत जायचं. आत गेलं की अनलिमिटेड नाश्ता मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मिसळ, नूडल्स आणि शिरा अनलिमिटेड भरपेट मिळतं. इकडे तिकडे बघायचं नाही, भरपेट नाश्ता करायचा आणि मग जायचं पुढची ऍक्टिव्हिटी करायला. नाश्ता करून यायचं असलेल्या चिपळूच्या बागेत असणाऱ्या झोपड्यांवर बच्चे कंपनी सोबत आपण पण लहान बच्चा व्हायचं आणि झोपड्याचा मन मुलाला आनंद लुटायचा. खेळून झाला की मग आपलं जहाज घ्यायचं, सरळ जायचं स्ट्रेट ऑफ हार्मोज बंदरात आपल्या तेलाचं जहाज घेऊन, म्हणजे बोटिंग करायला. इथे मोठं शेततळ बांधलंय. त्या शेततळ्यामध्ये बोटिंगची पण फॅसिलिटी आहे. त्याच्यामध्ये बोट आहेत, त्या पायांना चालवायच्या बोट आहेत. त्या बोटिंग मध्ये बसून आपण करायचं बोटिंग. बोटने त्या शेततळ्यात 2 राऊंड मारायचे. बोट पायाने चालवायचे, त्यामुळे स्पीड जास्त द्यायचं, कारण आपण हार्मोज बंदरात अचानक इराणचा एखादी मिसाईल आला तर असं नको व्हायला. बोटिंगचा आनंद घ्यायचा आणि मग यायचं पण बाहेर आलं की परत जायचं प्रोजेक्ट. बोटिंग करून आला, आता चाललंय अम्युजमेंट पार्क मध्ये झोपाळ्यावर बसायला. येऊ नाद करते का झोपाळ्यात बसायला? हा मजा आली का राहते? पाण्यात बसून आलं की मग जायचं या ठिकाणी असलेला फॅमिली मॅजिक शो बघायला. तिथे जादू करायचं, जादू बघायचा. काय करते जादू बघूया आपण. 1 2 हाफ राइट हाफ ये झूठ. ओ मैडम आप इधर में आओ. वो मैडम मुंह बंद निकल जाओ. सच सच बताओ, लड्डू का टेस्ट करो जरा जोर के. थैंक यू मैडम. आप बोलो 500 रुपए का रुमाल. पैसा गायब. ये पैसा गया इस ज्याच्या भावाचे पैसे. थैंक यू. ये होशियार है. फूक मारेगा इसके अंदर छुपा है. हाथ लगा के देखो, गठन है क्या गया है? आप बोलेगा जादूगर होशियार है, इनके हाथ में अंगूठा दिया नहीं, गठन है. ओ फूक मार के इसके अंदर छुपा है. सर ऐसा आगे दो. आपके अंग में जितना ताकत है उतना ताकत इसको दबा के पड़े. फुल टाइट, छोड़ने का नहीं. हाथ खाली. मेरे पास मैजिक का 1 2 3. हरी आप ये देखो है. जा कोल्हापुर रंकाला तालाब घूमने के लिए गया. सर सच बोलो, गठन है क्या गया? क्या बोलता है? सर है बोलता है. मेरा हाथ छोड़ो सर. थैंक यू. ये देखो ये गठन. थैंक यू सर. बस जादूचा शो बघून झाला की आपला मोर्चा वळवायचा सरळ स्विमिंग पूल कडे वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. आता काय आहे, 11:30 वाजलेले आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच अशा स्लाईड आहेत. टेम्परेचर फुल आहे, पावायचा मनसोक्त आनंद घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा गेलो मोठ्या स्लाईड वरती, मॅटवरती बसलो. सरळ आपले विमान तिकडे लँडिंगला गेलो बघा. सरळ पाण्यातून आदळत ताण दिशे इकडे यायचं. पुन्हा पाण्यात मनसोक्त आनंद घ्यायचा, पावायचा. भरपूर पाऊन झालं पुढची ऍक्टिव्हिटी असते. त्या ठिकाणी अजून स्विमिंग पूल वगैरे बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत, त्या पण सांगतो तुम्हाला. स्विमिंग पूल मधून बाहेर पडायचं आणि मग आपल्याला पुढचं टार्गेट असते रेन डान्स कडे. रेन डान्स मध्ये आता डीजे चालू आहे, स्पीकर चालू असेल. आत पाण्यात नाचायचं, जायचं, पावसात तुफान नाचायचं. मग हिंदी मराठी मिक्स गाणी लावते ते तंगडामध्ये जुळणी करायची, नाचायचं, मग यायचं बाहेर. आता स्लाइड मारून आलो या लोकपूलला. कसा आहे दणका बळीराजा वॉटर पार्क? हा आता झालाय वेवपूल चालू. वेवपूल दिसतो का? हा आता जायचं वेवपूलला. चला चला आलोय स्विमिंग पूल मध्ये. आता जायचं वेवपूल. पाण्यात डुबकी मारायची आणि परत यायचं पाण्यात नव्वत. आणि वर आलं मग मजा. परत डबल डुबकी मारायची. असं दिसतोय. हा बच्चे कंपनी सोबत पुन्हा पावायचा आनंद घ्यायचा. बच्चे कंपनीला
लावायचं स्विमिंग पूलला कडेकडनं पवायला आणि समुद्राच्या बीचवर बसल्यासारखं आपण बसायचं निवांत. स्विमिंग करून आता लागलेले कडकडीत भूक. आता जायचं जेवणाला. त्याच्यात कुर्मा, मटकी, परत पुरी, चपाती, परत राईस मसाला, पापड आणि आपलं फेवरेट म्हणजे ती कोशिंबीर अशी डबल घ्यायची. परत श्रीखंड वगैरे घेतलं, जाऊन बसायचं जेवणात टेबलवर. चपाती आणि कुर्मा घ्यायचं असं मिक्स करून इकडे तिकडे बघायचं ना, चालू करायचं कार्यक्रम. जेवण झालं की परत येत असतंय उंट गाडी, घोडा गाडी, कॅमल कार्ट, हॉर्स कार्ट घ्यायचं. त्याच्यानं बसून गोल 2-2 चक्कर मारायचे. कसं आहे, बैलगाडीत तर आपण बऱ्याच वेळा बसलोय, पण उंट गाडी, घोडा गाडीत बसायला काही जास्त मोका नाही. पण आता उंट गाडी, घोडा गाडीत बसायचं, चक्कर मारायचं. चक्कर मारून झाले परत जायचं पपट शो बघायला. पुतली हो कलाकार आहे ना, बोटावर भोवल्यानाच असतो. बायको कसं नवऱ्याला बोटावर नसतं ना, सेम तसं काय सुद्धा फरक नाही. पपेट शो बघायचा, त्याच्यामध्ये अप्रतिम असे कलाकार आहे, विशेष नाही. त्याच्यामध्ये 3-4 गाणे असतात, वेगवेगळे पपेट्स आहेत, ते बघायचे. पपेट शो बघून झाला की घरी जायच्या टायमाला तुम्हाला आईस्क्रीम देतात. आईस्क्रीम मनसोक्त खायचं आणि घराच्या दिशेनं प्रस्थान करायचं. आजचा व्हिडिओ इथे संपला. धन्यवाद.